महाराष्ट्रामधल्या ग्रामीण भागामध्ये जनावरांची संख्या अधिक आहे। खेड्यांमध्ये कुठेही गेले असता रस्त्यावर शेणाचे ढिगारे हे नक्कीच आढळून येतात। हीच परिस्थिती लक्षात घेऊन अमरावती येथील एका अभियांत्रिकी महाविद्यालयामधून मेकॅनिकल शाखेचा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या 24 वर्षीय विद्यार्थ्यांनी स्वतःच शोध लावून हात न लावता शेण उचलण्याची मशीन बनविली आहे। सदर मशीन ही महाराष्ट्रामधील पहिलीच मशीन असल्याचे समजते। प्रोफेसर राम मेघे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च सेंटर या अभियांत्रिक महाविद्यालयातील मेकॅनिकल शाखेमधून प्रज्वल चव्हाण याने अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले, परंतु शिक्षण सुरू असतानाच व घरचा मुख्य धंदा हा शेती असल्यामुळे शेण उचलण्याची मशीन आपण बनवावी असा निर्धार त्याने केला होता। सतत अनेक वर्षे प्रज्वलने यावर शोध केला। अभियांत्रिकी पूर्ण झाल्यानंतर आणखी जास्त वेळ तो या मशीनसाठी देत होता आणि शेवटी काही दिवसांपूर्वी प्रज्वलला यश आले। त्याने ही मशीन पूर्ण तयार केली असून यशस्वीरित्या या मशीनने शेण उचलल्या जात आहे। त्यामुळे शेण उचलण्यासाठी आता हातांची आवश्यकता पडणार नाही। त्यामुळे शेण उचलणे अगदी सोपे झाले असून सेमी ऑटोमॅटिक शेण उचलण्याच्या मशीनचे फक्त बटन दाबल्यास शेण हे गोळा केले जाते। शेण उचलणे, साठवणे, फेकणे तेही हात न भरवता ही किमयासुद्धा या मशीनमुळे शक्य झाली आहे। आम्ही मेकॅनिकल स्ट्रीममधून इंजिनिअरिंग पूर्ण केली आणि घरची पार्श्वभूमी शेती असल्यामुळे शेण काढणे ही समस्या जवळून पाहिली होती। यावर उपाय म्हणून मशीन बनवण्यासाठी आम्ही 4-5 वर्ष प्रयत्न केले आणि त्यानंतर 2 वर्ष जॉब सोडून आम्ही पूर्ण वेळाला दिला। आता ही मशीन बनवून तयार आहे आणि याला चांगला प्रतिसाद पण मिळत आहे। आम्ही याचं पेटंटही रजिस्टर केलं आहे आणि स्टार्टअप इंडियाच्या माध्यमातून ही मशीन शेतकऱ्यांना उपलब्ध करून तरुणांना रोजगार निर्मिती व्हावी हेच आमचं ध्येय आहे। त्याला स्टार्टअप इंडिया मान्यता सुद्धा मिळाली आहे। केवळ 24 वर्षीय मराठमोळ्या विद्यार्थ्याने चक्क स्वतः मशीन बनविल्यामुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे। यासाठी त्याला अक्षय वाघ या विद्यार्थ्याने काही प्रमाणात मदत सुद्धा केली आहे। ही मशीन पाहण्यासाठी अनेक जण आता प्रज्वल चव्हाण यांची भेट घेत आहे। चांदूर रेल्वे येथून शहजाद खान यांचा VCN करिता हा वृत्तांत।